आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। सन्माननीय अमितजी राजसाहेब ठाकरे आपल्या कार्यालयात भेट दिली, आपलं वचननामा आणि आपली जी ऐरोली नगरामध्ये जी मनसेची 20 वर्षापासून जे आंदोलन जे कार्यकर्त्यांनी केले त्याच्यासाठी एक इलेक्शन आहे, त्याच्यासाठी एक भेट दिली आणि त्या भेटीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी महिलांशी त्यांनी एक स्वतःचा सेल्फी बोला, एक फोटो आणि थोडे मार्गदर्शन केले। कारण नेतृत्व कसं असायला पाहिजे कार्यकर्त्याचं, तर सन्माननीय अमित साहेबांनी आज आम्हाला सगळ्या ऐरोलीकरांना आणि कार्यकर्त्यांना खुश केलं की बाबा मी बी तुमच्यातला एक कार्यकर्ता आहे आणि मी तुमच्याबरोबर पक्षाचं काम करेन आणि संघटनेचं काम करेन, याच्यासाठी ही भेट होती। प्रथम तर मी असं सांगेन की मला कोणाचा विरोध नाही, त्यांचे वचननामे काय असतील ते मला माहित नाही, पण मी एवढंच सांगेन की सन्माननीय उपमुख्यमंत्री त्यांनी काहीतरी बोलले की मला आमच्या नगरसेवकांना निवडून द्या आणि मी इथं विकास करेन। तो ऑलरेडी हे सगळे नगरसेवक पहिल्यापासून इथं काम करतात, मग मला असं वाटतंय की त्या नगरसेवकांनी काम नसेल केलं, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटतंय की माझे नगरसेवक निवडून दिले तर या नवी मुंबईचा मी विकास करेन। पण नक्की विकास यांचा झालाय, जनतेचा झालाय का यांच्या घरच्यांचा झालाय, हा मला प्रश्न पडलाय। पण असो, मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं, पण आम्ही काय करणार आहे मी नक्कीच सांगेन। ऐरोली नगरामध्ये 20 वर्षामध्ये मी आंदोलन केले, विविध प्रकारचे केसेस घेतले आणि आंदोलन हे काय वार्डापुरती आणि शहरापुरतीच नाही, त्या महाराष्ट्राला दाखवले अशी आंदोलन आम्ही केली। महाराष्ट्रामधला पहिला टोल कोणी फोडला असेल तर आम्ही फोडला, तो बी नवी मुंबईकरांनी, ऐरोलीवाल्यांनी, आणि इथून मग पूर्ण नवी मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्रात टोल फुटले। असे विविध प्रकारचे आंदोलन, शाळा असेल, हॉस्पिटल असतील, रोड असतील, एमईसीबी असेल, असे विविध रेल्वे स्टेशन बी असतील, कोणतं असं नाही की आम्ही आंदोलन, आणि असे नाही उग्र आंदोलन आहेत आमची, असं मला म्हणायचं। खरं सांगू तर वचननामामध्ये शाळेचा विषय भयानक आहे, फी वाढीच्या बद्दल, आणि ह्या ज्या शाळा आहेत हे यांची मनमानी आहे। परत एमईसीबीची जी लाईट, जे गरिबांना जे बोलतात ना ही झोपडपट्टी बोला या चाळी बोला, यांना ही एमईसीबीची लाईट परवडत नाही। असे 2 मुद्दे खूप महत्वाचे आहेत। आणि राहिले पार्किंग आहे आपल्यासाठी, या रोडला कोणती बी इमर्जन्सी झाली, कुठं आग लागली तर ती फायर ब्रिगेडची गाडी पटकन आतमध्ये येणार, असे सगळ्या रोडला पार्किंग आहे आणि दोन्ही साईडून पार्किंग आहे। आणि त्या दोन्ही साईडून पार्किंग असताना मध्ये माझ्या वाढदिवसाला ते भांडण झालं आणि त्याच्यामुळं माझे गुन्हा दाखल झाला। तर मला असं कुठेतरी वाटतं की या खूप समस्या आहे, पण आम्ही बोलून नाही दाखवणार, आम्ही कामातून करून दाखवणार।